जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील परदेशीपुरा येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मनिमित्त शोभायात्रासह रक्तदान शिबिर संपन्न। नंदुरबार शहरातील परदेशीपुरा येथे 17 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मानिमित्त अंधारे चौकातील राम मंदिर पासून वाजत गाजत करून शोभायात्रा काढण्यात आली। सदर कार्यक्रमाचे पूजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। अंधारे चौकातील श्रीराम मंदिरापासून सुरुवात होऊन जुनी नगरपालिका, तेथून मार्गस्थ होऊन नवीन नगरपालिका चौक, परदेसपुरा, अंधारे चौक मार्गाने पुन्हा राम मंदिर येथे संपन्न झाली। तसेच राम भक्तांनी रक्तदान केले। सदर प्रमाणपत्र राजेश परदेस यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी राजेश भैया परदेस, केतन रघुवंशी, संतोष रघुवंशी, रोहित परदेशी, संदीप परदेशी, अरविंद रघुवंशी, विक्रम रघुवंशी, सुदेश रघुवंशी व रघुवंशी युवा मंच कार्यकर्ते व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। प्रमाणे यंदाही रामनवमीचा उत्साह रघुवंशी समाजातर्फे चांगल्या धूमधाम पद्धतीने करण्यात आला। सालाबाद प्रमाणे आम्ही रॅली काढत असतो, यंदाही रॅली काढण्यात आली आणि समाजात एक दुःखद घटना बी घडली होती। त्या दुःखद घटनेही समाजा लोकांनी सहभाग होऊन रॅलीमध्ये बी सहभाग झाले। त्यानंतर रक्तदान शिबिर दरवर्षी घेत असतो, ते बी रक्तदान शिबिरचा कार्यक्रम चालू आहे आणि अन्नदानाचा कार्यक्रम असतो। तो अन्नदानाचा कार्यक्रम मी सतत माझ्या तर्फे करत असतो, तेही कार्यक्रम चालू आहे। श्री रामनवमी निमित्त रघुवंशी समाज व पंचमढी तर्फे
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्त संकलन करण्यात आलं आणि आयोजकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. जवळपास 50 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे. रक्तदान हे पुण्यकर्म आहे, श्रेष्ठदान आहे. आपण कोणाचा जीव वाचवू शकतो. हे महत्वाचे योगदान रघुवंशी समाजाने दिल्याबद्दल त्यांचे आभार.